जगात कोणालाही विचारलं सर्वाधिक वेगवान खेळाडू कोण, तर सहज नाव समोर येतं ते म्हणजे उसेन बोल्ट यांचं. पण तुम्हाला माहिती आहे का, भारतातही आता आपल्याला स्वतःचा उसेन बोल्ट मिळाला आहे. होय, आम्ही बोलतोय 24 वर्षांचा गुरिंदरवीर सिंगबद्दल. पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील पतियाल गावात 24 डिसेंबर 2000 रोजी जन्मलेला हा तरुण आज अधिकृतपणे भारताचा सर्वात वेगवान माणूस बनला आहे. भारतीय नौदलात पेटी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या गुरिंदरवीरने नुकतीच अशी काही कामगिरी केली आहे ज्यामुळे संपूर्ण क्रीडा जगतात त्याची चर्चा सुरू आहे. तर जाणून घेऊया कोण आहे गुरिंदरवीर सिंग आणि काय नेमकी त्यांनी कामगिरी केली आहे. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. रांची येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर फेडरेशन कप 2026ची स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत गुरिंदरवीर सिंगने अवघ्या 10.9 सेकंदाची ऐतिहासिक वेळ नोंदवत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. 100 मीटरचा अंतर 10.10 सेकंदाच्या आत पार करणारा तो इतिहासातील पहिला भारतीय धावपटू ठरलाय. या सुवर्ण पदकाच्या कमाईसोबत असताना या वर्षाच्या अखेरीस ग्लासगो येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेचे पात्रता निकषही यशस्वीरित्या पार केले आहेत. हा विक्रम सहजासहजी मिळालेला नाही. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कमालीचा थरार पाहायला मिळाला होता. आधी गुरिंदरवीरने 10.17 सेकंदासह जुना राष्ट्रीय विक्रम मोडला, पण अवघ्या 5 मिनिटात त्याचा सहकारी खेळाडू अनिमेश कुजूरने 10.15 सेकंदाची वेळ नोंदवून तो विक्रम आपल्या नावावर केला. हा गुरिंदरवीरसाठी मोठा धक्का होता, पण खरा चॅम्पियन तोच असतो जो अंतिम फेरीत उत्तर देतो. फायनलमध्ये गुरिंदरवीरने अशी काही मुसंडी मारली की त्याने थेट 10.9 सेकंदाची थक्क करणारी वेळ नोंदवली आणि राष्ट्रीय विक्रम पुन्हा एकदा आपल्या हक्काने खेचून आणला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून ॲथलेटिक्सची सुरुवात करणाऱ्या गुरिंदरवीरला हा क्रीडा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्याचे वडील राष्ट्रीय पातळीवरील व्हॉलीबॉलपटू होते, तर आजोबा कबड्डीपटू होते ज्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे. पण गुरिंदरवीरचा हा प्रवास सोपा नव्हता. कारकिर्दीदरम्यान त्याला एका गंभीर आजारामुळे त्रास झाला होता, ज्यामुळे त्याचं वजन खूप कमी झालं होतं. अनेक दुखापतींचा सामना करावा लागला, पण रिलायन्स फाउंडेशनच्या जेम्स हेलियर यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम घेत त्यानं ट्रॅकवर पुनरागमन केलं आणि आज तो भारताचा किंग बनला. आशियाई अंडर-20 चॅम्पियनशिपमध्ये त्यानं कांस्य पदक जिंकलं, तर 4x100 मीटर रिले शर्यतीतही त्याच्या नावावर 38.69 सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम आहे. खेळापासून दूर राहणं हे कोणत्याही ॲथलेटिक्ससाठी मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारं असतं. गुरिंदरवीरच्या बाबतीतही तसंच घडत होतं, पण त्याने धीर सोडला नाही. कुटुंब, प्रशिक्षक आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यानं या कठीण काळाचा सामना केला. आजारपणातून हळूहळू बरे होत असतानाच त्यानं पुन्हा एकदा ट्रॅकवर उतरण्याचा ठाम निश्चय केला. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर गुरिंदरवीरने पुन्हा एकदा शून्यातून सराव केला. गमावलेला वेग आणि स्टॅमिना परत मिळवण्यासाठी त्यानं अपरात्री प्रचंड मेहनत घेतली. अखेर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुनरागमन करत त्यानं केवळ सहभाग घेतला नाही, तर 100 मीटर शर्यतीत अव्वल स्थान पटकावून सर्वांना थक्क केलं. गुरिंदरवीरच्या ह्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याची तुलना थेट जगातील महान धावपटू उसेन बोल्ट यांच्याशी केली जाते. जमैकाचा उसेन बोल्ट हा जगातील सर्वात वेगवान मानव आहे, ज्याच्या नावावर 100 मीटर शर्यत अवघ्या 9.58 सेकंदात आणि 200 मीटर शर्यत 19.19 सेकंदात पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम आहे. जरी गुरिंदरवीर अजून जागतिक विक्रमापासून दूर असला तरी 10.9 सेकंदाची ही वेळ भारताला ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर पदकाची नवी आशा दाखवणारी आहे. तुम्हाला या गुरिंदरवीर सिंगच्या कामगिरीबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.